हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? तुम्ही सर्व मस्त मजेत असणार आहात आणि मी सुद्धा मजेतच आहे. तर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आपल्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर चला आज मी लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की खरंच आपल्याला 2026 येत आहे, 25 आता जाणार आहे. तर आपण त्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करायला पाहिजे. तुम्ही एक गृहिणी आहात, हे सर्वांसाठीच आहे. असं नाही की स्त्री पुरुष वगैरे असं नाही आहे, सर्वांसाठी आहे. प्रत्येकाला प्रत्येकाची अशी लाईफ जगायची असते, पण त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःसाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. तर काय आपलं रोजचंच असतं ते, ही कामं ती कामं ती कामं चालूच असतं, पण आपण ह्या सगळ्यामध्ये आपल्याकडे लक्ष किती देतो हे पाहायचं आहे. म्हणूनच ह्या 2026मध्ये आपण सर्वांनी खूप छान असं पॉझिटिव्हली घ्यायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक असे बदल घडवायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला खरोखर प्रयत्न करायचे आहेत. नाहीतर आपण म्हणतो रोज उठलं की माझं हे दुखतं, माझं ते दुखतं, माझं पाय दुखतं, मला आळस आला, मला कंटाळा आला, हे सगळं असतं. पण घरातले पण हे कुठपर्यंत ऐकतात हो तुमचं? सांगा मला. स्टार्टिंगला एक दिवस सांगत असेल, खरंच खूप काळजी घेणार हो तुमची, दुसऱ्या दिवशी पण तुमचं रोज 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 हेच चालू असेल तर घरातल्यांना सुद्धा कंटाळा येतो. जशी की म्हण आहे, रोज मरे की त्याला कोण रडे, हो की नाही? तर मग तसाच प्रकार आहे. पण त्यापेक्षा आपण जे हे जे करतोय त्या, माझं दुखतंय, मला आळस आले, मला कंटाळा आले, माझी कामं येऊन कोण करणार आहे का हो? सांगा बरं. नाही ना. म्हणजे ही जी आपली कामं आहेत ते आपल्यालाच करायची आहेत. पण मग कशासाठी दुसऱ्यांना आपण सांगत बसायचं हो की हे ते हे जसं तसं 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 जे आहे ते XYZ. ओके. पण त्यापेक्षा त्यांना सांगण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. द्या ना आपल्या स्वतःकडे, त्या काहीतरी आपल्याला जे आवडत असेल ते करा. की कोणाला काहीतरी आवड आहे, माझी काहीतरी आवड आहे, मला चला खूप छान घर, मला कंटाळा आला की मी सांगते मला घर सजवायला, ठीक आहे आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण खूप छान असं नाही, आपण जेवढी आपली आर्थिक परिस्थिती जेवढी आहे त्यानुसार आपण करण्याचा प्रयत्न करतो. मग मला आवडतं घर साफसफाई, मला जर कंटाळा आला ना, मी काही नाही कपाटात साफ करत घेते, हेच करत घेते, तेच करते. म्हणजे आपलं मन सुद्धा त्यामध्ये गुंतायला लागतो. आपल्या मनामध्ये विचित्र विचित्र असे विचार येत नाही. म्हणूनच की हा जो व्हिडिओ आहे तो शॉर्ट व्हिडिओ आहे. तुम्हाला मोठा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही मोठा व्हिडिओ पहा. मी खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे 2026मध्ये आपल्याला कशा प्रकारे बदल करायचे आहेत ते. तर चला आता हा शॉर्ट व्हिडिओ, त्यामध्ये एवढंच. तर मोठा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बरं. बाय.